स्मरणामध्ये ठेवावं लागतं. आणि भक्ती करत असताना, देवाचं नाव घेत असताना, आता आपल्यासाठी प्रश्न आहे, भगवंताचं नाम घेत असताना संकट आल्यावर नाव घ्यावं की कवा घ्यावं? कोणी सांगते? संकटात देवाचं नाव घ्यावं की कसं? अखंड घेतलं. आणि विशेष म्हणजे हे भगवंताचं नाम जे आहे आपल्या परावानीमध्ये गेलं पाहिजे. कुठं? परावानीमध्ये. त्याच्यासाठी अगोदर काय करावं लागतं? एखादा घटक जर समजा लक्ष दे माझ्याकडे, एखादा घटक मरेपर्यंत विसरू नये जर असं वाटत असेल तर त्यासाठी अगोदर मोठ्यानं म्हणावं लागतं. तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताचं नाम घेत असताना अगोदर मोठ्यानं घ्यावं लागतं. आता राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, किंवा आणखी श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. आपल्याला पाठ करायचं ते मोठ्यानं म्हणायचं, दुसऱ्याला ऐकू गेलं पाहिजे. आपण सुद्धा नामसाधना करत असताना मोठ्यानं म्हणायची. त्याला वैखरी म्हणतात. वैखरीमधून बोलणं, नाम घेणं वैखरीमधून. आणि मोठ्यानं म्हणल्याच्या नंतर वैखरीमधून ते म्हणजे कंठामध्ये, म्हणजे जिबी नका हळूहळू आपल्याला ऐकू येईल असं. आपण सुद्धा नाम घेत असताना अगोदर मोठ्याने घ्यायचं, पुन्हा त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे आपल्यालाच ऐकू यावं अशा पद्धतीनं घ्यायचं. आणि ज्यावेळेस हे वैखरीमधून पश्चंतीमध्ये हे नाम केलं पाहिजे, मग पुन्हा कंठामध्ये जीभ न हलवता सुद्धा आपल्याला म्हणजे आता समजा आपण राम नामाचा जप करत असू तर जीभ न हलवता सुद्धा राम 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 आपल्याला म्हणता आलं पाहिजे. भक्तीपासून भगवंताला आपल्याला वंचित